दिव्या सांग. माझं नाव दिव्या आहे. मी तिसरीत आहे. माझी स्कूल सिंघाणे आहे. मी ठाण्यामधून जॉईन केलंय. मी गोष्ट सांगते आज. एकदा काय झालं, हे काय सुभाषचंद्र बोस शाळेत होते. त्यांच्या शाळेत जास्ती इंग्रजी खूप होते आणि बंगाली कमी होते. त्यावेळेला भारतात इंग्रजांनी राज घेतलेला. अ, म्हणून काही इंग्रज बंगालीवाल्यांना त्रास द्यायचे आणि म्हणायचे की तुम्ही तर खूप भितात, आमच्या समोर येऊन आम्हाला बघून पळून जातात. एकदा काय विद्यार्थी फिरत होते, तर एक अ, एक अ, एक इंग्रजी मुलगा आला आणि त्याने परत खोड काढायला लागला. मग तिथून एक लांब आणि सुंदर सुंदर दिसणारा मुलगा आला आणि बोलला की मी बंगाली आहे, हे तू काय बोलतो? मग त्या इंग्रजीला राग आला. त्यांनी त्यांनी त्या मुलाला जोरात मारलं. त्यांनी पण त्याचा पकडला आणि दारजात बोललं की आणि उत्तर दिलं. सगळे लोक चौकून गेले की हा इतक्या जोरात कोण बोलतोय. त्या दिवशीपासून सगळ्यांना समजलं की बंगाली वाले पण हुशार आहे. हाच होता आपला सुभाषचंद्र बोस, ज्यांनी पुढे जाऊन आझाद बोस आपल्या भारताचा आझाद हिंद बोस तयार केला. त्यांनी आपल्या भारताचा जय हिंद नावाचा घोष केला. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. व्हेरी नाईस. खूपच छान सांगितलीस दिव्या. तुला मी गंमत दाखवतो बरं का. हे नेताजींबद्दलचं, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे हे विलक्षण पर्सनॅलिटी. म्हणजे आपल्याला अनफॉर्च्युनेटली ना शाळेमध्ये फार त्यांच्याबद्दल शिकवलंच नाहीये, कोणालाच नाही शिकवलेलं. पण त्यांचा नक्की चरित्राचा अभ्यास आणि त्यांचे प्रसंग, जीवन प्रसंग बघितले पाहिजे. तू शाळेतला हा प्रसंग सांगितलास ना, जसं जसं थांब एकच मिनिटं. मी अगदी थोडक्यात ना एक मजा दाखवतो तुला, की माझ्याकडे एक स्लाइड आहे त्यांची. आणि तू सांगितलेल्या गोष्टीमध्ये असं झालं होतं, हो की नाही? तर हा इंग्रजी मुलगा आला आणि ते काय करायचंय ना, इंग्रजांचं राज्य होतं राईट. ब्रिटिशांनी आपल्यावरती किती काळ राज्य केलं, ऑलमोस्ट 150+ इयर्स राज्य केलं. आणि फॉर सो मेनी डिफरंट रिझन्स. आणि लूट लूट लुटलंय भारताला. म्हणजे इतकी प्रचंड लूट केलीये. तर तू विचार कर की हे इंग्रज ज्यांच्याकडे शस्त्र असणार, त्यांचीच मुलं, त्या ऑफिसर्सची मुलं या शाळेत कॉलेजेसमधनं शिकणार, तिथे यांना उलट सुलट बोलणं इतकं इझी असणार आहे का? कारण ते वडिलांना घेऊन येतील, पोलिसांना घेऊन येतील, त्यांचंच राज्य आहे, पिस्तुली घेऊन येतील, गोळ्या घालतील, काही करतील आणि आपल्या लोकांना ठारच करत होते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा इंग्रजांनी भारतीय मुलांना की तुम्ही कसले पळपुटे, तुम्ही शेळपुटे, तुमच्यावरती आम्हीच राज्य करणार, या देशावरती अधिकार आमचाच आहे, तुम्हाला असंच बडो बडो बडवणार, असं म्हणल्यानंतर जे याच्या डोक्यात राग गेला, तुडवलं त्या इंग्रजी मुलाला. तो त्याच्यानंतर म्हणजे पळून गेला पार तिकडनं. आणि सगळी शाळा हादरली की ही व्यक्ती आहे तरी कोण जे हे असं करते. आणि ह्यांचाच आधीचा एक असा किस्सा घडला बरं का, की त्या शाळांमधनं सगळीकडे काय व्हायचं, प्रेयर होते की नाही शाळेमध्ये सकाळी प्रार्थना. तर सगळ्यांकडे आता प्रार्थना बरीच बदलली, अजून पण बऱ्याच शाळांमधनं काहीही प्रार्थना चालते आणि मुलं आपली जाऊन ती म्हणत असतात. पण फॉर्च्युनेटली चांगल्या शाळांमधनं काही आपल्या प्रार्थना घेतल्या जातात. तेव्हाच्या काळामध्ये तू इमॅजिन कर, त्या क्वीन ऑफ इंग्लंडची स्तुती गायली जायची. म्हणजे दे आर प्रेझिंग द क्वीन ऑफ इंग्लंड. आता ही काय करते क्वीन ऑफ इंग्लंड? शी इज लुटिंग अस, शी इज किलिंग अस, हो की नाही? शी इज डिस्ट्रॉइंग भारत. आणि वाय आर वी प्रेझिंग हर? का आपण तिची स्तुती गातोय? पण हे असं करायचे. तर हा एक मुलगा होता, त्याच्याकडे प्रार्थना म्हणायला सांगितली होती. तो उभा राहिला आणि म्हणला, मी म्हणणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. अख्खी शाळा त्यांनी थांबवून ठेवली की इंग्लंडच्या राणीची प्रार्थना म्हणायची नाही. आणि इट इज नॉट इझी. तू विचार कर की सिंघानिया स्कूलमध्ये जाऊन उद्या इंग्लंडच्या राणीची काय कविता वगैरे किंवा काहीतरी म्हणायला सांगितली, तर असं उभं राहायचं आणि अख्ख्या शाळेला थांबवायचं की ही म्हणायची नाही. अशी ताकद नेताजींच्या अंगात होती. फार विलक्षण नेताजी होते.
म्हणजे कशाचा अभ्यास केलेला, तर स्वामी विवेकानंदांना आपलं आराध्य दैवत गुरु, सद्गुरू मानलेलं आणि भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास केलेले असे सुभाषचंद्र बोस होते. दिसायचे कसे, हे त्यांचं लहानपणीचा फोटो बरं का, आणि पुढे बघ कसे दिसायचे, असे दिसायचे नेताजी. आणि खूपच गोष्टी आहेत त्यांच्या. पुढे पुढे तर त्यांनी भारतासाठी, जे आता सांगितलं की नाही तू, आझाद हिंद फौज, तर ही आझाद हिंद फौज त्यांनी उभी केली आणि खूप मोठं सैन्य घेऊन हिटलरच्या मदतीने त्यांनी त्याच्यानंतर, म्हणजे हिटलर कुठे होता, जर्मनीमध्ये, तिकडनं ते इंडियामध्ये घेऊन आले ती सगळी फौज, जर्मनी आणि पुढे जपानच्या मदतीने, आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केलं. आपल्याच काही लोकांनी देशातल्या यांना सहाय्य केलं नाही, त्यामुळे एवढा खटाटोप नेताजींना करायला लागला. पण एकापेक्षा एक विलक्षण हे हिटलर आणि त्यांची भेट, ह्याच्यावर आपण फार जायला नको. पण हे इतके विलक्षण लोक होते, इतके भन्नाट लोक होती, आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व असं विलक्षण प्रत्येक रोमारोमात भरलेलं होतं, भारलेले होते राष्ट्रीयत्वाने. आणि त्यामुळे आपल्या देशाला इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य मिळू शकतं. तर फार सुंदर सांगितलेस दिव्या, व्हेरी नाईस. अशीच येत जा आणि आम्हाला छान छान गोष्टी नक्की सांगत जा केंद्रामध्ये. ओके, तर चलो.